करण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनिचे समागत्य तिष्ठं समानंदे गन्धं परं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरणा सत्ता दिया दुसरे चरणा सत्ता दिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा सत्ता दिया दुसरे चरणा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा वाह. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजत्यजं स्फुर्ति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदस्तु यमानं समाधिस्थं मूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम
तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची आहुती देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु देहूचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. या प्रस्तुत अभंगामधून महाराज आपल्याला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. भावे गावे गीत शुद्ध करून चित्त. तुम्ही चित्त शुद्ध करून भावाने भगवंताचं गीत गा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. वा आणि काचे कानी गुणदोष मनानानी. तुम्ही कुणाचं गुणाचंही वर्णन करू नका आणि कुणाचं दोषाचंही वर्णन करू नका. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. तुझं बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुझा बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुम्ही इतका गोड बोला की समोर जे ऐकणारे आहेत ना त्यांना आनंद झाला पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुम्हाला जर दुसऱ्यावर जास्त उपकार नाही करता आले, थोडे तरी करा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. कीर्तन सेवेला सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यामध्ये 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आणि ज्यांनी मला इथं ह्या स्टेजवर यायची संधी दिली ते म्हणजे आमचे सिद्धेश्वर महाराज, ओमकार भाऊ, या दोघांचेही मी आभार मानतो. नवकिरण तरुण मित्र मंडळ या मित्र कमिटीचे सर्वांचे आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि माझ्या सेवेला जे काही गुणीजन मंडळी आहेत त्यामध्ये गायनाचार्य माझे गुरुवर्य विनायक महाराज असतील त्यांचेही मी आभार मानतो. ख्यातनाम गायनाचार्य उद्धव महाराज जे असतील त्यांचेही आभार मानतो आणि मृदुंगाचार्य युवराज महाराज असतील त्यांचेही आभार मानतो. पण मला काही एवढ्या जणांचे नाव पाठ नाहीत. तुम्हाला वाटतंय ना मी तुमचे नाव घ्यावं? ऐका, एकाच वाक्यात तुमचे नाव घेतो. ऐका, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो. गणपती बाप्पाचा मान राखून. विठाला 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 विठाला. महाराज या प्रस्तुत अभंगामधून आपल्याला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. काय ना, या जगामध्ये 3 प्रकारचे माणसं आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे माणसं आहेत. ऐका, पहिला वर्ग जो देवाला मानतही नाही आणि त्याला देव पाहिजेही नाही, ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये पांबर म्हणतात. आणि दुसरा वर्ग जो देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही, ह्याला म्हणतात विषयी. आणि तिसरा वर्ग जो देवाला मानतोही आणि त्याला देव पाहिजेही, याला म्हणतात मुमुक्षु. विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराजांनी पहिला वर्ग
सांगितला, वामर तू देवाला मानतही नाही आणि त्याला देव पाहिजेही नाही. त्याला त्या विचारलं, अरे देव आहे का? तो म्हणतो, कधी पाहिलाच भेटला नाही आणि जे जे म्हणतात ना आहे आहे त्याला मी मानतच नाही. महाराज म्हणाले, मग हे जग कसं निर्माण झालं? तो म्हणाला, हे जग आपोआपच निर्माण झालं. हे नेचर आहे, हे सर्व नैसर्गिक आहे. महाराज म्हणाले, असं कसं होईल बाबा? तो म्हणाला, जसं मिरच्याच्या ठिकाणी आपोआपच ठसका, गुळाच्या ठिकाणी आपोआपच गोडी, साखरेच्या ठिकाणी आपोआपच गोडी, तसं हे जग पण आपोआपच निर्माण झालंय. वा. महाराज म्हणाले, असं कसं होईल बाबा? मडकं असते की नाही मडकं? ते मडकं काय आपोआपच जमिनीतून वर येतं का? त्याला घडवण्यासाठी कुणीतरी असतं ना. त्याला घडवण्यासाठी पहिली शेतात जावं लागतं. शेतातून काळी माती आणावं लागते. त्या मातीचा चिखल करून त्याला आकार देऊन अग्नीमध्ये भाजावं लागतं. त्यावेळेला ते मडकं तयार होतं. जसं त्या मटक्याला तयार करणारा कुणीतरी कुंभार आहे ना, तसं या जगाला पण निर्माण करणारा कुणीतरी असलाच पाहिजे. बघा ना, किती सुंदर जग आहे. तर या जगाला निर्माण करणारा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, तब तेरा क्या बात है. कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, तो कितना सुंदर होगा, तो कितना सुंदर होगा. बघा ना, किती सुंदर जग आहे. तर या जगाला निर्माण करणारा भगवान परमात्मा किती सुंदर असेल आणि तो असलाच पाहिजे. ऐका, एक छोटासा मुलगा होता. त्याचे वडील रोज शेतात कामाला जायचे. तो मुलगा हरिपाठाला जायचा, भजनाला जायचा, पण दुर्दैवाने त्याचे वडील देवाला मानतच नव्हते. आणि त्या मुलाचं नाव होतं बाळू. हे आपले बाळकृष्ण महाराज नाव बर का, त्याचं नाव होतं. त्याचं नाव होतं बाळू. बाळू नाव चांगले बघा, बाळासाहेब नाव चांगले. पण आता लोक पण लई चॅप्टर झाले हो. नाव काही नाव ठेवतात. तर ऐका, असंच एका आजीला झाली नात. त्या नातीचं नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, कानुबत्रा असे काही चांगले नाव ठेवावं ना. त्या आजीबाई बघायची टीव्ही. त्या आजीबाईनं त्या नातीचं नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी कोणा नाव असतं का? आणि दोघे जण गेले कुठं? समाधी सोयाला आळंदीत लाखो वारकरी. दर्शन वगैरे झालं. एसटी मध्ये बसले, पण एसटी मध्ये काय बसायलाच जागा नव्हती. रात्र झाली, दिवस मावळला, पण त्यांना काही बसायला जागा भेटली नाही. रात्रीचे 7 वाजले. कंडक्टर एसटीच्या खाली उतरला. आजीबाई काठी टेकत कंडक्टर पाशी आली. कंडक्टरला म्हणाली, कंडक्टर, रात्र झाली, दिवस मावळला, पण मला काही बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. तो कंडक्टर बेहोशच झाला. दुसरा कंडक्टर आला, म्हणाला, ह्याला काय झालं? आजीबाई म्हणाली, आता ह्यानं तर नाही घेतली बाबा, आता तू तरी माझी पप्पी घे. त्याला तर दवाखान्यातच नेलं. आजीबाई सफरचंद घेऊन आली. म्हणाली, ही काय झोपायची वेळ आहे? आता तरी माझी पप्पी. कंडक्टर कोमातच गेला. पुन्हा शितेवर आला आणि म्हणाला, आजीबाई तुमचं म्हणणं तरी काय होतं? आजीबाई म्हणाली, अरे माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला तू एसटी मध्ये बसून दे, असं माझं म्हणणं होतं. तो म्हणाला, आधी सांगायचं ना, कशाला इतक्याच वेळ खुसायला लागल्या? म्हणून नाव चांगले ठेवत जा महाराज. तर ऐका, आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगतो.
असे दोन नवरा बायको होते. त्यांचे नाव चांगली होते बरं का, पण त्यांना नाव बदलायचं ठरवलं. त्यांना काय झालं, त्या नवऱ्याचं नाव ठेवलं लाडू आणि त्या बायकोचं नाव ठेवलं जिलबी. त्याच्याकडे असे दोन बैल होते. त्यांना एकाचं नाव ठेवलं पाहुणं आणि एकाचं नाव ठेवलं चाबूक. असंच एका दिवशी त्यांच्या घरी खरे पाहुणे आले. जिलबीनं आपले स्वयंपाक आणून लिंबाच्या झाडाखाली ठेवला आणि ती गेली. लाडू आला जेवायला बसणार, तेवढेच तिकडून पाहुणे आले. लाडू म्हणाला, अहो पाहुणं, इथंच जेवता का घरी जाता? घरी घरी जिलबी आहे. त्याला वाटलं इथं खाली शिळ्या भाकऱ्या खाण्यापेक्षा तिकडं घरी जाऊन मस्त जिलबी खाऊ. ते म्हणलं, आता मला काय एवढी भूक नाही, घरी जातो. घरी आलं आणि जिलबी म्हणाली, अहो लाडूला येऊ द्यायचं का वाढू जेवायला? ते म्हणाल, आता आता जिलबी सोबत लाडू बी भेटणार आहे. ते म्हणलं, आता मला पण एवढी काय भूक नाही, लाडू येऊ द्या आपण जेऊ. पण त्यानं तसंच त्यानं 2 महिने काही खाल्लं नव्हतं. 2 महिने काही खाल्लं नव्हतं आणि ते तिकडं लाडू पटभर जेवला आणि तिकडच झोपला. आणि नेमकं असं घडलं, त्याचा एक पाहुणा बहीणच पळून गेला. त्याला जाग आली, बघायला तर आपला पाहुणा बैल गायब. ते घरी पळत आला, म्हणाल, अगं पाहुणा आलाय का पाहुणं? ती म्हणली, पाहुणं सगळं ऐकू लागलं, खरं खरंच पाहुणं. ती म्हणली, हा आलाय आलाय. आता ते लाडू म्हणला, अगं त्यानं मला लई वाटताक दिलाय, त्याला बांधून ठेव, मी चाबूक घेऊन येतो. आता ते पाहुणं म्हणलं, पाहुण्याने ऐकलं, जसं हे ऐकलं तसं म्हणलं, अगं मी आता जरा बाथरूमला जाऊन येतो. म्हणून जसं बाहेर आला, जसं पळायला लागला तसं मागं वळून सुद्धा पाहिलं नाही. म्हणून नाव चांगले ठेवा, नाव ज्ञानेश्वर आणि त्याची ताकद काय? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा. जात होता. त्याचे वडील म्हणाले, कुठं जायला रे? तो म्हणाला, मंदिरात जायलो. त्याचे वडील म्हणाले, अरे देव वगैरे काय नाही, गप बस इथंच. तो म्हणाला, हे जग कसं निर्माण झालं? ते वडील म्हणाले, हे नेचर आहे, हे आपोआपच निर्माण झालंय. त्यावेळेस तो मुलगा शांत बसला. आणि दुसऱ्या दिवशी वडील शेतात कामाला गेल्यावर त्या मुलाने एक पेन्सिल घेतली, एक वही घेतली, सुंदर असं एक चित्र काढलं आणि त्याच्यावर रंग भरले. संध्याकाळी वडील येऊन ज्या टेबलावर बसतात ना, त्या टेबलावर ते चित्र ठेवलं. संध्याकाळी वडील आले, हातपाय धुतले, फ्रेश झाले, टेबला येऊन बसले. पाहिलं किती छान चित्र. बाळूला आवाज दिला, बाळू हे किती छान चित्र आहे, कुणी काढलं? तो म्हणाला, हे कुणीच नाही काढलं, हे आपोआपच निघालं. त्याचे वडील म्हणाले, अरे असं कसं होईल? तो म्हणाला,
अशी उडत उडत एक पेन्सिल आली. तिने हे चित्र काढलं. काही रंग आले. या चित्रावर येऊन बसले. कुणीच नाही काढलं हे चित्र आपोआपच निघालं. त्याचे वडील म्हणाले, अरे गाढवा, असं आपोआप कुठं चित्र निघत असते का? असं आपोआपच चित्र निघालं. असं म्हणणाऱ्याला मी गाढव म्हणेल. त्यावेळेस तो छोटासा मुलगा होता. त्याने हात जोडले आणि म्हणाला, बाबा, मी म्हणतोय हे वहीवरचं चित्र आपोआपच निघालं, तर तुम्ही मला गाढव म्हणत असाल, तर तुम्ही म्हणतात हे सुंदर जग आपोआपच निर्माण झालंय, तर मी तुम्हाला गाढवाचा बाप म्हणू का? विठाल विठाला 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 विठाला. हा झाला पामर. याला कितीही सांगितलं तरी तो देवाला मानायला काही तयार नाही. आणि महाराजांनी दुसरा वर्ग सांगितला, जो देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. ऐका, तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे. महाराजांनी टोपलीमध्ये देव घेतला आणि गल्लो गल्ली फिरू लागले, म्हणू लागले, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. पण लोक म्हणू लागले, देव न लागे, देव न लागे, साठवणीचे रुदले जागे. मला देव नकोय. महाराज म्हणाले, तुम्हाला का देव नको? ते म्हणाले, आमच्या घरात जागाच नाही देव ठेवायला, म्हणून आम्हाला देव नको. महाराज म्हणाले, तुम्हाला देव नको तर दुसरं काय पाहिजे? ते म्हणाले, आम्हाला देवाच्या माध्यमातून स्वर्गाचे सुख पाहिजे. हा झाला विषय. तो देव मागतो पण त्याला देव पाहिजे नाही. आणि महाराजांनी तिसरा वर्ग सांगितला, मुमुक्षू, जो देवाला मानतोही आणि त्याला देव पाहिजे. मुमुक्षू कोणाला म्हणतात? ज्याला देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. जो कोणी भेटल त्याला एकाच विचारात असतो, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. किंवा उसावेची वाटे जे जे भेटते तयासी, देव कृपा करील माझा कायला जरा केलं. जो कोणी भेटल त्याला एकच विचारत असतो, सांगा ना सांगा, तो देव मला भेटल का? तो देव माझ्यावर कृपा करील का? अशी त्या मुमुक्षूची तळमळ अवस्था झालेली असते. महाराज एका अभंगामध्ये, कोई कैयो रे प्रभु आपन की, कोई कैयो रे प्रभु आपन की, कोई कहियो रे प्रभु आपन की, कोई कहियो रे प्रभु आपन की. आपन की मन भवन की, आपन की मन भवन की, कोई कहियो रे प्रभु आपन की, कोई कहियो रे प्रभु आपन की. हे आपन की मन भावन के, आपन के मन भावन के,
महाराजांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा वा. पण काय कुठं कुठं आम्हाला असे काय भेटतात महाराज आहे का. मी कीर्तनाला गेलतो भजनाला. मी पुढे म्हणायला लागलो रंगणी रांगत गुलगुला बोलत. महागलची म्हणायला लागली रंगणी लागत गंगुला बोलत. आता इथं गंगुला बोलायचंय का ऐका. पण आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ऐका महाराज एका अभंगामध्ये दृष्टांत देतात. महाराज म्हणतात जर पाण्यामधून मासा काढला तर तो किती दिवस टिकतो. किती दिवस टाकतो. अहो त्याला जर बाहेर काढलं तर एक सेकंद पण नाही राहायचा. कारण ते पाणीच त्याचं जीवन आहे. जसा तो मासा बाहेर काढला कशी तडफड करत असतो पाण्यासाठी तसा हा मुमुक्षू देवासाठी तडफड करत असतो. जीवना वेगळे मासोळे जीवना वेगळे मासोळे जीवना वेगळे मासोळे जीवना वेगळे मासोळे. हा जीवना वेगळी मासोळे जीवना वेगळी मासोळे जीवना वेगळी मासोळे जीवना वेगळी मासोळे. जीवना वेगळे मासोळे कैसा तुका तळमळे. जीवना वेगळी मासोळे तैसा तुका तळमळे. वेगळे मासोळे कैसा तुका तळमळे. जीवना वेगळे मासोळे तैसा तुका तळमळे. क्या बात है. कैसे झालं माझा जीवन. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तैसे झाले माझ्या जीवा. जसा तो मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसा हा मुमुक्षू देवाशिवाय राहू शकत नाही. असाच मुमुक्षू एका दिवशी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला. तुकाराम महाराजांचं गोड भजन चालू होतं. कसं भजन चालू होतं. 2 मिनिट सर्वांनी हात वर करा. कसं भजन चालू होतं. विठ्ठल माझा 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 क्या बात है. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
असं गोड भजन करत होते आणि भजन करता करता महाराजांच्या लक्षात आलं आपल्या समोर कोणीतरी आले. महाराजांनी डोळे उघडून पाहिलं तर समोर मुमुक्षू दिसला. महाराज म्हणाले, का रे, तुझा रस्ता बिस्ता काही चुकला का? तू चुकून माझ्याकडे आला का? तुला रस्ता सापडत नाही का? तू का माझ्याकडे आला? त्यावेळेस तो म्हणाला, महाराज, माझा रस्ता नाही चुकला, मी तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलोय. प्रश्न घेऊन आलास? जे विचारायचे ते विचार, काहीही विचार, फक्त संसाराविषयी विचारू नको, कारण मी संसार सोडून या ठिकाणी आलोय. जाळोनी संसार बैसला अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला. तुला जे काही विचारायचे ते विचार, फक्त मला प्रपंचाविषयी विचारू नको. त्यावेळेस तो म्हणाला, महाराज, मी तुम्हाला ब्रह्मांच्याविषयी नाही विचारायला आलो, मी तुम्हाला देवाविषयी विचारायला आलो. महाराजांना आनंद झाला. महाराज आनंदाने म्हणू लागले, माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे मज भेट कोणी, आवडीचा धनी फेडावया, आवडीचा धनी फेडावया. ऐका, मला त्यावेळेस महाराज आनंदाने म्हणू लागले, विचार, तुला काय विचारायचे? तो म्हणाला, महाराज, मला देव पाहिजे. मला देव प्राप्ती करण्यासाठी सोपा आणि साधा एक उपाय सांगा. त्यावेळेस महाराज म्हणाले, तुला देव पाहिजे? तुला सोपा उपाय सांगू? तरी तरी हा सोल, गहू पाव तरी हा सोल. भावे गावे गीत, भावे आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, बावे गावे दुसऱ्या हा बावे गावे गीत, बावे गावे गीत, शुद्ध करनिया चित्त, जवावा ए देव तरी हा सुलभ उपाव. महाराज, इथे एक प्रश्न निर्माण होतो. महाराज म्हणतात की अरे जो सोपा उपाय आहे, महाराज म्हणतात की सोपा उपाय आहे, त्यात काही अवघडही उपाय असले पाहिजे. महाराज ऐका, पुराणामध्ये अनेक उपाय सांगितलेत. ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, तप मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, असे अनेक उपाय आहेत. पण ते काही आपल्याला करता येणार नाही, कारण ते अवघड आहे. तर ऐका, पहिले आपण तप मार्ग बघू. तपश्चर्या करणं काही सोपं आहे का? अहो, आपल्याला कीर्तनामध्ये 2 पायावर 2 तास उभा राहायचं म्हटलं तर चालत नाही. तेवढ्यात तेवढं आपल्याला 2 पाय
2 तास खाली बसायला बी जमत नाही, तर तपश्चर्या करणे अवघड आहे. पुढे भक्ती मार्ग. भक्तीने देवाची प्राप्ती होते, पण आपण जशा प्रकारे भक्ती करत नाही. भक्ती कशी असावी? संत नामदेव महाराजांसारखी. ऐका, भक्त शिरोमणी ही पदवी कुणाच्या नावासमोर लावलेली जाते? नामदेव महाराजांच्या. ऐका, एका दिवशी नामदेव महाराजांचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना नामदेव महाराजांच्या आई नामदेव महाराजांना म्हणाल्या, नामा, इकडे तुझे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत. हे नैवेद्य घे, मंदिरात जा, देवाला दाखवून ये. नामदेव महाराजांनी नैवेद्य घेतला, मंदिरात गेले, देवासमोर नैवेद्य ठेवला. महाराज म्हणाले, देवा नैवेद्य खा. पण देव काय नैवेद्य खात नाही. नामदेव महाराजांना वाटलं आपलं काही चुकलं का. नामदेव महाराज म्हणाले, देवा माझं काही चुकलं का? तू का नैवेद्य खात नाही? 1 नाही 2 नाही, 1 तास झालं, 2 तास झालं, पण देव काय नैवेद्य खात नाही. नामदेव महाराज म्हणाले, देवा तुझं हे नैवेद्य खाल्ला नाही तर मी या पाषाणावर माझं डोकं मारीन आणि माझं डोकं आपटून प्राण देईन. तरीही देव काय नैवेद्य खात नाही. नामदेव महाराज डोकं आपटणार तेवढ्याच मूर्तीतून भगवान परमात्मा प्रगट होऊन नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य निवेद्य खाल्ला. हातीचा मूर्तीचे बी निवेद्य हातीचा. हे मूर्तीचे बी नैवेद्य हातीचा. मूर्तीचे बी नैवेद्य हातीचा. निवेद्य हातीचा. मूर्तीचे निवेद्य हातीचा. मूर्तीचे निवेद्य हातीचा. नैवेद्य हातीचा. मूर्तीचे त्यावेळेस भक्ती मार्ग भक्तीने देवाची प्राप्ती होते, पण आपण तशा प्रकारे भक्ती करत नाही. तर ऐका, त्यावेळेस ते साधक महाराजांना म्हणाले, महाराज तो कोणता उपाय सोपा तो सांगा बरं. तर तो उपाय महाराज, तुझं हवा आहे देव, तुझं भावे गावे गीत. भावे गावे गीत. भावे गावे गीत. भावे गावे गीत. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. हो भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. सुधाकर
म्हणतात तुम्ही भावाने भगवंताचे गीत गा. तुम्ही शुद्ध करून भगवंताचे गीत गा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तुम्ही एकदा भावाने भगवंताचे गीत गायलं तुम्हाला देव भेटेल. एक दृष्टांत सांगतो. आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मीराबाई आपल्या कन्हैयासमोर भजन करत होत्या. गोड भजन करत होत्या. सुंदर भजन करत होत्या. पण कसं भजन करत होत्या? नाचंगी 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 हरी गुण गावत नाचंगी नाचंगी हरी गुण गावत नाचंगी नाचंगी हरी गुण गावत नाचंगी. नाचुकी 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 नाचुकी. हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. असं गोड भजन करत होत्या. आणि त्या मीराबाईच्या भजनामध्ये तानसेनजी येऊन बसले. तानसेनजी कोण होते? ज्यांनी मेघमल्हार राग जायला की पाऊस पडायचा, पडदीप रागायला की दिवे लागायचे, असे तानसेनजी होते. असे तानसेनजी होते. मीराबाईचं भजन संपलं. मीराबाईने डोळे उघडून पाहिलं तर समोर तानसेनजी दिसले. मीराबाई म्हणाल्या, तन्नाजी आप कब आए? मीराबाई तानसेनजीला प्रेमाने तन्नाजी म्हणायच्या. तानसेनजी महाराज म्हणाले, आप जब मेघमल्हार से भैरवे में गए ना तब आया. त्यावेळेस अजून तानसेनजी महाराज म्हणाले की मीराबाई आप गाते तो बहुत अच्छा, आप गाते तो बहुत बढ़िया, पर थोड़ा सुर ताल में गाया करो और भी अच्छा लगेगा. मीराबाईने ऐकून घेतलं आणि थोड्या वेळाने मीराबाई तानसेनजीला म्हणाल्या, तन्नाजी आप गाते तो बहुत अच्छा, आपने मेघमल्हार राग गाया तो बारिश हो जाती है, प्रदीप राग गाया तो दिए लग जाते हैं. आप गाते तो बहुत अच्छा, पर आपको मेरी एक सलाह है. आप गाते तो बहुत अच्छा सुर ताल में, लेकिन उस भगवान के लिए थोड़ा दिल से भी गाया करो, थोड़ा भाव से भी गाया करो, क्योंकि वो भगवान परमात्मा सिर्फ भाव का ही होका है. गिरिधर लाल तू भाव का भुसेया गिरधर गिरिधर लाल तू गाव
का भोगा गिरिधर लाल तो भाव का भोगा गिरिधरी लाल भाव का भोगा गिरिधर लाल तो भाव का भोगा तर भगवान परमात्मा फक्त भावाचाच भुकेला आहे. त्याला फक्त भावच आवडतो. आणि एकदा का तुम्ही भावाने भगवंताचं गीत गायलं तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटेलच भेटेल, पण तुमच्या संकटात येऊन तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव द्वित खेळत होते, म्हणजे जुगार. जुगार म्हणजे काय? पत्ते. पत्ते हो असले व्यसन लावत जाऊ नका, खूप वाईट आहेत असले व्यसन. दारू पेत जाऊ नका, असले खूप वाईट आहे असले व्यसन. दारू प्यायल्यानं काय होतं माहिती का तुम्हाला? दारू प्यायल्यानं काय होतं माहिती? आपल्याला काहीच कळत नाही दारू प्यायल्यावर. ऐका, असंच एक बेवडं घरी आलं, म्हणालं हा ग, ते बायकोला म्हणालं अगं मला जर कुणी गावचा सरपंच केलं ना, अख्खं गावच बदलून टाकीन म्हणला. मला जर कुणी आमदार बनविलं ना, अख्खा तालुकाच बदलून टाकीन म्हणला. मला जर कुणी देशाचा प्रधानमंत्री बनविलं ना, अख्खा देशच बदलून टाकीन म्हणला. मला जर कोणी मुख्यमंत्री बनविलं ना, अख्खा महाराष्ट्रच बदलून टाकीन म्हणला. बायको म्हणाली काय मागापासून बनवत रावली, हे बदलीन ते बदलीन, जरा दारू कमी प्या. लुंगी समजून माझा परकरच घातलाय. आता दारू प्यायला काय कळ माणसाला. ऐका, असंच एक बेवडं घरी आलं आणि ते म्हणलं आपल्या मित्रांना आज पार्टी द्यायची. म्हणलं आपल्या मित्रांना पार्टी द्यायची. त्याच्या घरी एक बकरं होतं. ते म्हणलं रात्री ह्या बकऱ्याला चोरून न्यायचं ना आपले मित्र खुश करायचे. म्हणलं आले आले रात्री न्याला बकरं चोरून, केलं तिकडे बकऱ्याचा कार्यक्रम, खाऊन पिऊन तिकडे झोपले. सकाळी आले ना कलत कलत, आणि जसं दारात पाऊल टाकला तसं बकऱ्याचा आवाज आला. कसा आला? बकऱ्याचा आवाज आला. बकऱ्याचा आवाज आला आणि जसं त्यानं मदत येऊन बघितलं, बकरं जीव तसंच जिवंत. ते म्हणलं अगं हे बकरं इथं कसं काय जिवंत? ती म्हणली ह्या बकऱ्याचं जाऊ द्या, मरू द्या, पण तुम्ही मला हे सांगा, तुम्ही रात्री 2 वाजता येऊन कुत्र्याला कुठं घेऊन गेलतात? आता ह्याला काय खाल्लं? कुत्रा खाल्लं का नाही महाराज? तर म्हणून दारू पेत जाऊ नका, खूप वाईट असते व्यसन. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती हे दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. ए अपने पल्लों का पैसा खर्च कर, अपने पल्लों का पैसा खर्च कर, मुँह में मिट्टी आती है, मुँह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू पेत जाऊ नका, हे असल्या वेळेचं नाव लावत जाऊ नका. तर ऐका, धर्मराजाला पत्ते खेळता येत नव्हते, तर त्या जुगारामध्ये पांडव आपला राज्य हरले, सैन्य हरले, स्वतःलाही हरले, आणि शेवटी आपल्या पत्नीला द्रौपदीला डावावर लावलं. द्रौपदीलाही हरले आणि दुर्योधन उठला आणि म्हणाला दुशासना जा द्रौपदीला घेऊन ये, आणि ती जर अशी नाही आली तर तिच्या केसाला धरून फरफर ओढीत सभेमध्ये आण. दुशासन गेला, द्रौपदीला म्हणाला द्रौपदी चल, तुला दुर्योधनाने सभेमध्ये बोलवलंय. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली अरे दुशासना, मी तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, तुला कळत नाही का माझ्याशी कसं बोलावं? त्यावेळेस तो म्हणाला द्रौपदी तू होती आधी आमची वहिनी, आता तू आमची दासी झाली.
जुगारामध्ये आम्ही तुला जिंकलंय, आता तू आमची दासी आहेस. आता तू आमची दासी आहेस. द्रौपदी येत नव्हती. दुशासनाने द्रौपदीच्या केसाला धरलं आणि फरफर ओढीत सभेमध्ये आणलं. द्रौपदी म्हणू लागली, वाचवा मला वाचवा, पण शेवटी सभेमध्ये आणलं. दुर्योधन उठला आणि म्हणाला, द्रौपदी ये माझ्या मांडीवर येऊन बस. त्यावेळेस रागाने लालबुंद झालेला भीम उठला आणि म्हणाला, दुर्योधना, तू माझ्या बायकोला या मांडीवर येऊन बस म्हणलास ना, ती मांडी ही माझ्या गध्याने फोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलता धर्मराजांनी भीमाला खाली बसवलं. भीम खाली बसला आणि दुर्योधन म्हणला, दुशासना, ओढ द्रौपदीची साडी. द्रौपदी आपली साडी घेऊन इकडून तिकडून धावू लागली, म्हणू लागली, वाचवा मला वाचवा. धर्मराजाकडे गेली, त्यांना म्हणली, वाचवा मला. धर्मराजाने खाली मान घातली. कृपाचार्याकडे गेली, त्यांनी खाली मान घातली. आणि भीष्माचार्याकडे गेली, त्यांनी खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे गेली, त्यांनी खाली मान घातली. त्यावेळेस द्रौपदीच्या लक्षात आलं की या संकटामधून त्या भगवान परमात्म्याशिवाय आपलं कुणीही रक्षण करू शकणार नाही. त्यावेळेस त्या द्रौपदीने चित्त शुद्ध करून भावाने भगवंताला आवाज दिला. कसा दिला? कोटे गुंदला धावत धावत द्रौपदीच्या संकटात आला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. ऐका माझा दृष्टांत सांगतो. ऐका असं तुम्ही जर एकदा भावाने भगवंताचं गीत गायलं तर भगवान परमात्मा तुम्हाला भेटायलाच भेटल, पण तुमच्या संकटात येऊन तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका त्यावेळेस ते साधक महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही म्हणता भावाने भगवंताचं गीत गा, भावाने भगवंताचं गीत गा, पण कोणचं गीत गायचं आम्ही? महाराज म्हणाले, हेच गीत गायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, हेच गीत गायचं. तर हे उपाय जर तुम्हाला जमला नसेल तर अजून सोपा उपाय महाराज आपल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. अनेकाचे गाणे अनेकाचे गाणे
अनेकाचे कार्य दोषाचंही वर्णन करू नका, नाहीतर तुमच्या डोक्यावर नसलेला पाप येतं. म्हणून तुम्ही गुणाचंही वर्णन करू नका आणि दोषाचंही वर्णन करू नका. ऐका, असेच शेजारच्या गावामधले देव बाप्पा ह्या गावला सत्यनारायणाची पूजा करण्याकरिता आले. पूजा संपन्न झाली आणि ज्यांच्या घरी पूजा होती तिथल्या काकूने त्या देवबाप्पाला सांगितलं, देवबाप्पा स्वयंपाक झाला आहे, जाताना थोडं जेवण करून जा. त्यावेळेस देवबाप्पा म्हणाले, अगं मला वेळ नाहीये, अजूनही काही काम आहेत, जे काही द्यायचं असेल ते शिदा बांधून द्या. त्यावेळेस तिनं चरीवर दूध त्या बामणाला दिलं. देवबाप्पांनी दूध घेतलं आणि पायी निघाले. पूर्वीचे लोक पायीच प्रवास करायचे, कारण पूर्वीच्या खाली गाड्या नव्हत्या. पण आता कोणी पायाने प्रवास करत नाही, कारण आता गाड्या घोड्या निघाल्या महाराज. म्हणून आता कोणी पायाने प्रवास करत नाही. देवबाप्पा निघाले पायाने. वाटेत एक नदी लागली. त्या नदीवर काही माणसांनी साप मारून टाकला होता आणि अशी तुडत त्या घार तिथे पाणी पिण्यासाठी आली. तिनं ते साप पाहिला आणि सापावर झडप मारली, आकाशात उडून घेऊन चालली होती. पण नेमकं असं झालं, बामण चालल्या खालून आणि घार चालली वरून. साप मेलेला होता, त्याच्या विषाच्या गराळ्या खाली पडू लागल्या. अशी नीट एक त्या विषाची गराळी नीट बामणाच्या दुधात पडली. बामण घरी आला, बायकोला म्हणाला, अगं धर हे दूध धर, मला गरम करून दे. त्यावेळेस तिनं दूध गरम करून दिलं आणि जसं बामणानं दूध पिलं तसं बामण मेला. वरून चित्रगुप्तांनी यादी काढली. म्हणाले, अरे ह्याचं आयुष्य शिल्लक आहे, हे मेलं कस काय? म्हणाले, अरे ह्यानं आत्महत्या केली. आत्महत्या एवढं पातक कशातच नाहीये, सगळ्या गोष्टीला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्याला नाही. म्हणाले, अरे ह्यानं तर आत्महत्या केली, टाका याला पिसांच्या मनीत. त्यावेळेस ते म्हणाले, थांबा, याचं मरण्याचं कारण काय ते तरी बघून घ्या. बघितलं तर विष पिऊन मेला. विष कस काय पेलं?
दुधात विष होतं. दूध कोणी दिलं? फलाण्याच्या बाईने दिलं. टाका फलाण्याच्या बाईच्या डोक्यावर पाप. फलाण्याच्या बाईच्या डोक्यावर कसं काय पाप देईन? जेव्हा फलाण्याच्या बाईनं दूध दिलं तर तेव्हा त्याच्यामध्ये विष नव्हतं. म्हणाले विष कुणाचं होतं? सापाचं होतं. टाका सापाच्या डोक्यावर पाप. सापाच्या डोक्यावर कसं काय जाईल? साप तर मेलेला होता. म्हणाले सापाला कोण घेऊन चालू होतं? घार घेऊन चालली होती. टाका घारीच्या डोक्यावर पाप. घारीच्या डोक्यावर पाप कसं काय जाईल? घारीला काय माहिती खालून बाम चाललाय म्हणून. हे पाप फलाण्याच्या बाईच्या डोक्यावर जाईना, बामणाच्या डोक्यावर जाईना, सापाच्या डोक्यावर जाईना, घारीच्या डोक्यावर जाईना. तर हे पाप घालायचं तर घालायचं कोणाच्या डोक्यावर? तेवढ्यात तिथून नारद मुनी आले. नारद मुनी चौकट फिरू लागले. म्हणाले नारदा असं असं झालंय रे, मला सल्ला सांग. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले घटना कोणत्या गावात घडली? चला त्या गावात. आले गावात. शेजारच्या कट्ट्यावर 2-4 म्हातारे बसल्या होत्या. एक म्हातारी म्हणाली अगं सकू ऐकलंस का? आपल्या गावात एकच बामण येत होता. त्या फलाण्याच्या बाईनं त्याला विष देऊन मारून टाकलं म्हणून. नारद मुनी म्हणाले टाका या डंगरांच्या डोक्यावर बाप. ह्यांना काही माहित नाही आणि उगाचच तिचे दोष पाहायला लागले. म्हणून तुम्ही कुणाचे गुणदोष पाहू नका. तुम्ही जर कुणाचे गुणदोष पाहिले तर नसलेलं पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसतं. तर ऐका तुम्ही आणि काचे कानी कुणा दोष मला नाही, तुझा वावा आहे देव तरी हा सुलभ पाव. ऐका हेही उपाय जर तुम्हाला जमला नसेल तर महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा. करी संतांच्या चरण, करी संतांच्या चरण, तुझं बाबा आहे देव, तुझं बाबा आहे देव. करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, तुझं बाबा आहे देव, तुझं बाबा आहे देव. ऐका तुम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. जंगलात राहणारा वाल्या कोळी जंगलात राहून जो कोणी बामण त्या जंगलात येईल त्यांचा त्यांचा त्यांना त्यांना मारून टाकून त्यांच्याकडे जे काही पैसे सोने असतील त्यांना त्याच्यावर आपल्या लेकरा बाळांना जगवायचं. असंच आणि एक बामण मारला की एक खडा रांजणात टाकायचा. असे त्याच्याकडे खड्याने 7 रांजण भरले होते. आणि एका दिवशी त्या जंगलामध्ये नारद मुनी आले. त्या वाल्यकोळीने नारद मुनींना मारण्यासाठी कुऱ्हाडवरी गेली आणि मारणार तेवढ्यात नारद मुनी म्हणाले थांब वाल्यकोळ्या, तू हे जे पाप करतोस कुणासाठी? तुझ्या बायको मुलांसाठी. जा एकदा घरी जाऊन विचारून ये बायको मुलांना की हे पाप वाटून घेतात का. त्यावेळेस वाल्यकोळी म्हणला चांगला पळायचा मार्ग काढलाय. नारद मुनी म्हणाले अरे मी नाही पळून जात. तुला जर विश्वास होत नसेल तर मला या झाडाला बांधून ठेव. वाल्यकोळ्याने नारद मुनीला झाडाला बांधून ठेवलं. घरी गेला आणि मुलांकडे गेला. म्हणाला अरे मी हे पाप करतोय, ते पाप खूप झाले, तुम्ही वाटून घेतात का? त्यावेळेस ती मुलं म्हणाले आम्ही तुमच्या पैशात वाटेकडे येऊ पण पापात नाही. तो बायकोकडे गेला. बायकोला म्हणला अगं मी जे लोकांना मारून जे पैसे कमवून तुम्हाला जगवतो
तर ते पाप खूप झाले. ते पाप काही वाटून घेतात का? त्यावेळेस तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. घरात गेली, काहीतरी कापल्याचं निमित्त केलं. कापता कापता बोट कापलं. वरडत वरडत बाहेर आली, म्हणाली, अहो माझं बोट कापलं, मला खूप त्रास होतोय. तेवढा त्रास वाटून घेतात का? वाल्याकोई म्हणाला, अगं घेतला असता, पण कसं वाटून घेताय? त्यावेळेस ती म्हणाली, ह्या शब्दातच तुमचं उत्तर आहे. तुम्हाला जसं माझा त्रास वाटून घेता येत नाही, तसं मला पण तुमचं पाप वाटून घेता येत नाही. त्यावेळेस वाल्याकोयाला पश्चाताप झाला. आपण ज्याच्यासाठी एवढं करतो ते आपलं कुणी नाही. आणि खरंच असंच आहे, आपण आपल्या कुणाचंच नाही, आपलं कोण कुणाचं नाहीये. आपण म्हणतो ना, हे भाऊ माझा, हे मित्र माझा, कुणी कुणाचं नाहीये. माझे नाथ महाराज सांगतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. हे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय